ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अहो 4-5 दिवसापासून फोन लावते पण तुमचा फोनच लागत नव्हता ताई. अरे बापरे! काय अनुभव शेअर करायचा आहे ताई? हा करायचा होता ना. मी कुठून काल पण बोलताय तुम्ही? नाशिक जिल्हा वडाळी भुई चांदवड तालुका. अच्छा. वडाळी भोईचा पण एक मागे ताईंनी केला होता. कोणचं हो? हो, आहेत ना वडाळी भोईचे 2-3 ताई आहेत आपल्याकडे. शेअर करतात ना. हा का? हां. नाही मी पहिलंच केलं ताई नाही, नाही. तुमच्याकडे. आहेत अजून ताई बऱ्याच आहेत असं. मी तुमचा असं दुपारी एक अनुभव ऐकला ना. हां, हां, हां. मग केला तुम्हाला मी फोन केला कालपासून करीत होते. हां. तुम्ही फोनच उचलीत नव्हते. अच्छा. काय तुम्हाला स्वामी अनुभव शेअर करायचा आहे? काय अनुभव आला ताई? ताई अनुभव असा आला का मी पहिलेच म्हणजे असं स्वामी केंद्रामध्ये कधी गेले दिंडोरीला. हां. आम्हाला दिंडोरी पिंपळगाव चांदवड जवळ आहे ना. माहिती आहे. हो. चांदवड दिंडोरीला दिंडोरीला जाता का मग तुम्ही? हा दिंडोरीला पण जातो. त्यावेळेस किती तो माझा मुलगा 8वीला होता ना. हां, हां, हां. तेव्हा घेऊन गेलतो शाळेत जाताना. तसं मग काही लक्षातच नाही. फक्त गेलो दर्शनाला जोडीदार मैत्रीण होती ना. फोन करावा हा. लागेल. तिनं नेलं आणि त्याच्यानंतर हां. काही लक्षातच नाही. हाय की हां. दर्शनाला गेलो आलो. हां. त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष का हां. माझ्या मुलाचं आत्ता लग्न झालं. ओह! हां. आता त्याला 23 चालू आहे. अरे बापरे! हां. हां. त्याच्या आधी फक्त ते 1 वर्ष झालं मला सेवेत येऊन. अच्छा. हां, हां. अचानक बसले आणि स्वामी समर्थाची टीव्हीला जाहिरात आली अशी पाहिली. हां, हां. वाटलं मला बा असं का हां, स्वामी हां. मला तुमची सेवा करायची पण मी नाही जाऊ शकत. माझे मिस्टर किती 6-7 महिने झाले ते वारून ना. अचानक त्यांच्या मेंदूची नस फुटली. काय झालं होतं? मेंदूची अरे, नस फुटली ब्रेन त्यांच्या. हॅमरेज. हां. अचानक झालं. ते दोघं जण हे फर्निचरचं काम करतात. आमचा शेतीचा व्यवसाय आहे. अच्छा. हां, आणि हां. दोघं जण मापा काढायला गेले. तिथंच त्यांना चक्कर आणले. मग मुलांनी दवाखान्यात आणलं पण डॉक्टरने डायरेक्ट नो गॅरंटी दिली. बापरे! दवाखान्यात 4 दिवस ठेवलं आम्ही पण मग हाताला येस नाही आला ताई. मग त्या आई एवढ्या गं! दुःखाच्या ह्याच्यामध्ये काहीच कळत नव्हतं काय करावं काय नाही. आधी खूप त्रास होता. सगळ्याच गोष्टीचा होता. बाई गं! हां. आणि मग नंतर अशीच बसली खूप म्हणजे थोडा डोळा लागला टीव्हीची ॲड चालू असताना तर स्वामींनी मला दर्शन दिलं. अगं बाई! विचार कसा करते म्हणे तुझ्याच घरात आहे म्हणे तू म्हणती ना. तर हां, मी हां. काय करू स्वामी मी जाऊ शकत नाही. लोकं नावं ठेवतील असं तसं. हां, 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 तुझ्याच हां, हां. घरात आहे. ते केव्हा आणले ते माझा मुलगा 8वीला असताना आणलं होतं घरात मी. बघा. हां. आणि मग माझ्या डोळ्यात पुढे आलं. मग म्हणलं स्वामी मला करायचंय पण बाकीचे काय बोलायचे हां. का नाही बा वर्ष होईल नाही तुला चालणार नाही असं नाही तसं नाही. हां, हां. आणि मग अशाच एक ताईला विचारलं असं सहज बोलता बोलता बोलले तर ते हां, हां. म्हणतात तू करतं खरी. बरोबर आहे. मग मी हां. तिथं अमृताचं पारायण केलं बा असं साधं हां. साधं केलं. काही नियम नाही काहीच नाही कुठलंच काही धरलं नाही. आपलं जसं ते जमेल पूर्ण तसं. जमेल तसं. हां. सासूबाई त्यांची खराब होती ना त्याच्यामुळं मग ती नावं ठेवायची काही पण बोलायची. मग काय इथं बोलायचं या गेलं लोकांना हो ताई? खूप म्हणजे विचित्र बोलायची हे करायचे. बाहेर पडायला पण इच्छा होत नव्हती. आई गं! खूप म्हणजे असे याच्यामध्ये गेले होते बा असं मुलाला बी अजून बाकी तेवढं काही माहित नव्हतं. मग बरोबर, आता बरोबर. काय मग असं करता करता मग मी बेलाच्या झाडाला पाणी घालायचे. अशी पूजा करायची दिवा लाव तरी म्हातारी बोलायची आमची सासूबाई. हां. "अगं कशाला दिवा लावती? तिला काय गरज आहे आता? असं झालं तसं झालं." अगं बाई! खूप चुकीचे बोलायची. म्हणजे विचार. त्याला हां. लक्ष दिलंच नाही बा. म्हणलं माझ्या मनाची इच्छा आहे मी करेल. बरोबर आहे. अगदी. त्याच्यानंतर परत हे आमच्या इथं याचे घट बसते पण आपले खंडेरावाचे. हां, 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 हां. त्या घटाचे मग मी केंद्रात गेली होती त्यावेळेस सांगितलं होतं मला हां, जय हां. मल्ल सप्तशतीचे आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करा म्हणे तुम्ही. अच्छा. हां, हां, हां. मग मी त्यावेळेस ते पाठ केले. हां, पाठ केले ना तर हां. मग मला थोडा अनुभव माझ्या मिस्टरांनी बी एकदा केलं होतं म्हणजे असं घडायच्या आधी त्यांनी एकदा केलं होतं. हो? हां. त्यांनी एकदा केलं होतं म्हणजे मी उपास करायचे आजारी पडले ना तर ते मला म्हणे तू नको करू मी करतो. बापरे! किती चांगले हां. होते हो ते. हां. किती चांगले होते म्हटलं. हां. आणि नंतर मी असं घडलं मग मी नंतर काय केलं त्यांनी केल्यानंतर परत मग आता स्वतः एकटीनं केले बा असं. मग वैभव नाही म्हणे मी गं. उपास करते. मग हां. त्यांच्या मागं त्यानं धरले 6 दिवसाचे आणि मी पारायण केलं. अरे बापरे! हां. मग ते झाल्यानंतर तेवढी सेवा मोडकी-तोडकीच करत गेले. आई गं. मी अनुभव मोठा असा आला का एवढं झालं वर्ष श्राद्ध झालं तो कार्यक्रम केला हां. आणि
अचानक असं म्हणजे फोन आला बा असं. हा 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 तर मग पण वाटत नव्हतं मुलाचं लग्न जमल का काही हा होईल का हा असं. हा 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 काहीच म्हणजे काहीच नाही स्वप्नात म्हणजे असं मनात पण नव्हतं इच्छा आहे का आपण करू बा ही गोष्ट असं. बघा म्हणजे आता इतक्या लवकर झटपट होईल असं. म्हणजे वाटतच नव्हतं आमच्या मळ्यामध्ये एवढे म्हणजे असे आहे का म्हणजे हा थोडासा विचित्र होता ना. अच्छा अच्छा. तर त्याच्या गाडीवर जाणं त्याचं वागणं खूप विचित्र वागा त्याच्या आमच्या घरात ते खंडेरावाचं म्हणते ना ते राड वारा. खेळा त्या थोडी अच्छा त्या. अच्छा. हा हा हा. हा ते माझ्या सासऱ्याच्या अंगावर होतं मग तो 5 वर्षाचा असा तसा खेळायचा. मग अच्छा. खूप मग त्याच्यामुळं कशामुळं खूप येडेवाणी करायचा. मग मी जशी स्वामी केंद्रात आले ना स्वामी सेवेमध्ये हा. तसा त्याच्यामध्ये खूप बदल होत गेला. मिस्टरांच्या झाला पण देवानं असं केलं त्यांना देव करायला लावले. वा. भजन कीर्तन सगळं करायचे पण देवानं हे असं म्हणजे ते म्हणायला पण असं वाटतं की संगत सोडायला नव्हती पाहिजे. तेच ना पाहिजे होते ते हे सगळं बघायला. बघायला मग त्याच्यानंतर आत्ता किती 2 महिन्यापूर्वीची गोष्ट झाली. मला अचानक माझ्या मामाचा फोन आला. हा. अचानक म्हणजे मला म्हणे नंबर नाही आमचा कॉन्टॅक्ट नाही. माझं लग्न 95 मध्ये व्हायले तसं आमचं कॉन्टॅक्ट नव्हतं. का बरं? ते माझ्या मम्मीचं आणि त्यांचं जमत नव्हतं ना त्याच्यामुळं आमच्या लग्नात पण थोडे त्यांचे वाद झाले ना. अच्छा. हा हा हा. कॉन्टॅक्टच बंद म्हणजे मामा आणि त्यांची मुलं कुठं आम्ही कुठं काहीच नव्हतं. बापरे. अचानक मला त्यांचा फोन आला. हा. तसंच तुमचंच मी ऐकत होते बा असं कुठल्या ताईंचं शिन्नरच्या ताईचं कुठला तरी असा अनुभव ऐकत होते. अच्छा. हा हा हा. त्यांचा फोन आला. मला हा. म्हणे काय करू राहिली का बाई म्हणलं काही नाही मामा रोप टाकू राहिले. हा हा मग मी अशी बोलले ना तर ते मला काय बोलले हा म्हणे एक सांगतो ऐकते का तू म्हणलं काय हो हा. मामा एवढ्या दिवसातून फोन केला बा मला रडू यायला लागलं बरोबर. का माझ्या पाठीमागं कोणी होईना बा असं आणि डायरेक्ट त्यांनी मला शब्द सोडला माझी नाते आहे तू लग्न करते का तुझ्या मुलासंग. अय्या बघा. मी म्हणजे इतकं धक्का बसला ना ताई माझ्या असं डोळ्यातून इतक्या गळाखळ पाणी यायला लागलं का हा, खूप सुद्धा बरोबर. वाटत नव्हते. एवढे मोठे मोठे पैसेवाले लोक आणि माझ्या किती परिस्थिती आहे ताई का माझ्या घरात किराणा नव्हता मी अशा परिस्थितीत जात होते. बापरे. बघा. इतकं कर्ज होतं ते फेडता भरता म्हणजे असं समजा का मला असं स्वप्नात पण वाटत नव्हतं का आपल्या मुलाचं लग्न होईल आणि आपण एवढी मोठी उडी घेऊ. बघा. किती दिवस झाले लग्न करून मग? आता 8 दिवस झाले काल 8 दिवस झाले माझ्या मुलाचं लग्न अरे होऊन. वा. हां छान आणि होईल ताई. आता अनुभव पण शेअर केला ना. हो ताई. मग खूपच माझ्या छान आहे. बहिणीला फोन केला. ती पण स्वामी समर्थच करते ना. ती मला म्हणे ताई इतके अडचणी येत गेल्या माझ्या म्हणजे लग्न करायला ठरलं ना. हा जे हा. हा म्हणणारे नाही म्हणायचे हे करायचे. मी स्वामींजवळ एक दिवशी इतकी रडले. हा म्हणलं हा. स्वामी बोलले आता आणि हळदीच्या आदल्या दिवशी झालं ताई. म्हणलं स्वामी मी हारले नाही होते म्हणलं माझ्याच्यानं. मुलगा हो. पण नाही म्हणायचा. मग मी आता नाही ऍडजस्ट होणार आपल्याला समोरच्याला द्यायचे बा आपण कुठून ऍडजस्ट करणार नाही होणार मग मी. हा पण हा कोणी हा. पण आधार लावत नव्हतं न भाऊ फक्त एका बहिणीनं आधार लावला मला न दोन्ही भाऊ न कोणीच नाही सगळे हा म्हणायचे नाही म्हणायचे. बापरे. का बरं असं बोलले? काहीच कळत नव्हतं ताई नेमकं काय झालं आणि स्वामी सेवेमध्ये असलेले ते शिन्नरचे बाबा आहे. हा अचानक हा भेट झाली माझ्या बहिणीची त्यांची मग त्यांना ती बोलली हा का बाबा माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे पण असं असं म्हणे मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं हा हा. का तिला खूप अडचणी येऊ राहिल्या लग्न होणार आहे म्हणे पण खूप अडचणी येऊ राहिल्या म्हणे का बरं म्हणे हा तिला हा. एक सेवा देतात तेवढी करायला लावा म्हणे. अच्छा. हा हा. हा मग ते म्हणे तुझ्या इकडे उंबराचं झाड आहे का म्हणलं आहे बाबा. हा मग म्हणे एक काम कर काहीच नको करू दत्त जयंतीच्या दिवशी मला आदल्या दिवशी त्यांचा फोन आला. हा हा. मग मला म्हणे उंबराच्या झाडाला फक्त गुळ डाळ आणि एक दिवा लाव ना 11 प्रदक्षिणा घाल आणि त्यांना सांग माझं कार्य आहे ना पूर्ण हा. सिद्धीत जाऊ द्या ते तुझं कार्य करून घेणार आहे म्हणे. टेन्शन ओ. बघा. किती हा छान ना. मग ते मला बोलले मग मी 11 प्रदक्षिणा गुरुवारच्या दिवशी घातल्या पण त्याला इतका टाइम मग म्हणलं स्वामी मला पारायण करायचंय पण नाही होऊ शकत म्हणलं आता 2 वाजले आमच्या खाली भाऊबंदाची इकडं कार्यक्रम राहतो ना दत्त जयंतीचा. हा हा हा. तिथं जायचं मग काय करावं सारामृताचा केलं तरी 2 तास लागणार आहे मग आता काय करायचं आपल्याला खाली तर जायचंय. आणि बरोबर. अचानक काय ते संक्षिप्त काय संक्षिप्त आहे गुरुचरित्र. हा. अचानक माझ्या हातात आलं ते कधीच आणि माझ्या पण लक्षात नाही. अय्या. हा हा. मग अचानक आलं होतं आई आणि मी खूप याच्यामध्ये होते लग्न जरी डोक्यात धरलं पण डोक्यात कोणताच विचार नाही आपण कुठं करायचं कसं करायचं हो. येतच ना. कोणाचं साहजिक आहे ना ताई. मग ते उचकलं सर अमृताचं न घेता तेच हातात आलं 7 अध्यायचं तुझं पारायण पूर्ण होईल बा असं देवाला आई स्वामींचं गं. करून जाईल.
हा मग मी बसले स्वामी साधं बोळत करते पण मी काहीच पूजा बिजा काहीच करत नाही पण साधं करून घेते. हा 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 मग ताई मी 3 वाजता बसले तर 4:30ला झालं. वाचून झालं माझं स्वामी खरंच माझ्या पाठीमागे आहे बा असं. बघा खरंच ना. इतकी रडायची मी ताई काय सांग आज पण तुमच्या संग बोलू राहिले ना खूप मोठ्या याच्यामधून निघेले. माझे मिस्टर खूप विचित्र वागले. सासूबाई ती इतक्या डेंजर आहे का त्यांना बाहेरचं येतं का नाही येतं देव जाणे. पण त्या पण खूप विचित्र आहे. आता नंदाच्या घरी गेल्याय त्या. बापरे. त्या आहेत लई म्हणजे अजून? अ? त्या अजून आहेत म्हणजे हो सासूबाई? नाही ना खूप डेंजर आहे. मुलाचं लग्न धरलं तर त्या बाईनं 2 अक्षता सुद्धा नीट टाकेल नाही. ती इतकी रडायची आणि इतकी शिव्या द्यायची. आणि अजून पण तशाच आहेत मुलगा गेला तरी? हा अजून पण तशाच आहे ताई. त्यांच्यात नाही बदल होते. बापरे. मग लई तुमचा शिव्या मुलगा देते. वगैरे काही बोलत नाही का त्यांना? हो मुलगा पण काय बोलणार आहे. त्या असं वाटत ना बोलायला गेलं म्हणजे मग ते सुपारीच्या दिवशी तर डायरेक्ट मुलगा जीव द्यायला गेला होता. अय्या. हा आजीमुळे? आजीमुळं ते झालं. घरी आणला बहिणीनं बेलाच्या झाडाखाली उभा केला. मग शपथ घ्यायला लावली. माझ्या बहिणीच कुठं चुकलं बा तू का बरं असं करू राहिला. मग शांत झाला घरात आला. हा मग लागला नीट बोलायला. म्हणे जाऊ दे म्हणे तिला लागत असेल ना आजीला हा सगळं हा. शेत सोडून माझी मम्मी घेऊन जाईल म्हणे मी कुठं पण. मग आई लागला गं. बोलायला. मग काय बरोबर झालं आहे ना. आणि ताई त्याला लगेच चमक निघाली. आम्ही तेवढी चमक निघाली लगेच दवाखान्यात घेऊन गेलो तेवढ्या टायमाला. आई गं. चमक निघाली त्याला बोलता पण येईल. ती बाई शब्द सुद्धा बोलत नव्हती. तोंडातून शब्द नाही का बाहेर सुद्धा आली नाही त्या नाताला. बापरे. अशा अवस्थेत नेला ताई डायरेक्ट म्हणजे असं समजा का माझ्या पायाखाली जमीनच नव्हती राहिली. इतकं डेंजर डायरेक्ट पोर बोलत नव्हतं. डोळे पांढरे केले त्याने. आई गं. मग मी कशा असतात काही काही लोक. काय बोलायचं यांना. स्वामी लई यांना लवकर सद्बुद्धी देव बाबा. लई ऐकतात. ताई म्हणजे आणि आता लग्न झालंय ना त्याचं. हा हा तर स्वामी खरंच करून घेतलं त्या दिवशी. त्यांनी डायरेक्ट सांगितलं त्या बाबांनी स्वामी समर्थच माझ्या त्यांच्या रूपात आले. डाक हा. करायला गेले स्वामी माझ्या संग. कपडे घ्यायला गेले स्वामी माझ्या संग. मी डायरेक्ट म्हणायचे स्वामी आज माझ्या संग चाला ना. अरे वा. काय असं सांगू का मी ज्यावेळेस मुलगी बघायला गेले ना हा हा हा. स्वामी मला काहीच माहित नाही. स्वामी माझ्या संघाचा आला. मग माझी बहीण म्हणे मी केंद्रात येतो येते का. माझा मुलगा नाही म्हणायचा ते जायला. हा. मग म्हणलं चालणार आहे. मग तिथं गेलो दर्शन घेतलं. त्याला म्हणलं नारळ खडी साखर हे ठेव बा स्वामी पुढे तुझी इच्छा सांग. हा हा आणि हा हा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी स्वामींना काय म्हणायचे स्वामी माझा पण मुलगा माझ्या बरोबर स्वामी सेवेत आला पाहिजे. अरे बघा तुमची इच्छा कशी पूर्ण केली. आणि ताई अक्षरशः म्हणजे मला आहे ना आज तुमचा अनुभव तो ऐकला ना तर मला वाटलं का नाही ताई संग बोलावं बा एकदा. नाही ताई शेअर केले पाहिजे अनुभव. स्वामी जर आपल्याला एवढे अनुभव देतात तर आपण त्यांच्यासाठी तेवढं नाही करू शकत का ताई आपण. नाही ना ताई आत्ता तो परा दिवशी काय बोलला मला माहितीये का. हा हा. त्याचे 2 जोडीदार आले आणि जोडीदाराची बाई निघून म्हणजे त्याची बायको निघून गेली. तो म्हणे मला दुसरी करायची. म्हणलं अरे येडा झाला का तू. बरोबर आहे. असं काय खेळ आहे का? चांगलं लग्न बी होत नाही तुझं झालं. मग वैभव डायरेक्ट बोलला. माझ्या मुलाचं नाव वैभव आहे ना. हा. तो काय बोलला म्हणे अरे येडा नको हो. माझ्या मम्मीनं स्वामी सेवेत गेली म्हणे. त्यांच्यामुळे माझं आज लग्न झालं नाही तर माझं लग्न होणार नव्हतं म्हणे. मला गॅरंटी नाही माझं लग्न होईल का असं. बघा. खूप आणि नाजूक आताच्या काळात तर परिस्थिती. कसं आहे हो ताई. लय विचित्र आहे ताई. मला स्वप्न सगळे असे बोला त्या म्हणत्या की एकटी बाई आहे आज माणूस जाऊन फक्त 1.5 वर्ष झालं तरी तिने मुलाचं लग्न केलं. आज तिची परिस्थिती काय आहे? मग बरोबर मी direct बरोबर. म्हणते, "नाही, माझ्या स्वामीनं करून घेतलं मी काहीच केलं नाही. अगदी अगदी. मग असं तो म्हणतो स्वामी ना, सेवेत आणत जा ताई. बरेच जण आहेत त्यांना भरपूर म्हणजे प्रॉब्लेम आहेत पण त्यांना स्वामीचा रस्ता माहिती नाही. मी केल्यानंतर आहे ना 3 हा. बाया म्हणजे 3घी जणींना सांगितलं. तिघींना पण केलं. त्यांना पण अनुभव आले. आता माझा स्वतःचा मुलगा म्हणतो 3 दिवस झाले ताई. नाही मला आहे ना केंद्रात जायचंय. मम्मी मला केंद्रात जायचंय. वा. आता पण मला तेच म्हणतो आता मला केंद्रात जायचंय. म्हणजे न म्हणणारा न हात जोडणारा मुलगा. बघा. असं सासूबाईंना पण गुपचूप एकदा गोड बोलून घेऊन जा. त्या नाही पण येणार एकदम सरळ मार्गावर येतील बघा. नाही येणार ते आहे ना थोडंसं बाहेरच्या याच्यातले त्या नाही येणार. त्यांना सहन नाही होत घरातलं. अरे अरे. त्यांना तारक मंत्राचं तीर्थ वगैरे द्या ना ताई. म्हणून तर त्या घरातून निघून गेल्या. मी तारक मंत्र रोज 11 वेळेस आणि माळ जपते ना. मग कुठे दिवा गेल्यात त्या दाखवते. आता? ते आता मोठ्या लहान्या नंदाच्या घरी हा, येतीलच ना पण त्या. यायला येतील पण मग असं वाटतं ताई आल्यानंतर परत तेच पहिल्यासारखं बोललं विचित्र वागणं आपल्याला आता मुसून आली घरात बरोबर नाही वाटत ना. हो हो. ते पण बरोबर आहे. आणि जुने माणसं आहे ना ताई ती बाई लई विचित्र घाण घाण बोलती. हो का?
हा, ऐकू पण नाही वाटत, असं वाटत आपण नाशिकची मुलगी करेल ती, तिला काय एवढं माहिती, नाजूक आहे ती. आई गं! किती ना सासू पण तुम्ही आईसारख्या आहेत हो तिला. केवढी सुनेची मी काळजी आहे बघा तुम्हाला. ताई मी तिला डायरेक्ट ती म्हणजे माझ्या मामाने डायरेक्ट सांगितलं, मी एक माझ्या त्या 2 मुली लोकांच्या घरी गेल्या आणि ही तिसरी माझ्या घरी आली माझी मुलगीची. मी आता 8 दिवस झाले ना ताई तिचं लग्न करून, मी तिला स्वयंपाक सुद्धा करू देईल नाही. नको करू तू. बघा. नाही थोडं-थोडं आता दुसरं काही काम नाही तर हळू करू जायचं. पण हं. चुकली तर तिला त्यावेळेला चुकली तरी असं ओरडायचं नाही, प्रेमाने घ्यायचं. कारण लहान असतात मुली. नाही तिचं आत्ताशी 18 चालू झालं. अरे, अरे! महिना खूपच लांब आहे. म्हणजे लहान आहे 18 अजून. चालू झालं आणि लग्न झालं तिचं. हं. मी शेअर करते ताई. हां, हां, बरं. श्री स्वामी समर्थ ताई. बरं.